लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती आणि बैठक आयोजित करण्यात आलेली होती। त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही नेते मंडळी त्या ठिकाणी होते आणि सदिच्छा भेट झाली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील ना, त्याच्यामध्ये मी असेन काय किंवा आणखीन कोण असेल काय त्याबाबत काही टिप्पणी करण्याची गरज नाही आहे। नमस्कार लाडके बहिणी, तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची खुशखबरी ते आलेली आहे। जो आपला 3,000 रुपयांचा हप्ता आहे, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी। नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला सुरुवातीला भेटणार आहे, त्यानंतर जो डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आहे हा सुद्धा आपल्याला आता लवकरच भेटणार आहे। तिन्ही हप्ते आता आपल्याला लवकरच भेटणार आहे। ते कधी भेटणार आहे ते आपण आजच्या याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, परंतु ते हप्ते भेटण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी इथे लक्षात ठेवणे खूपच गरजेचं आहे। तरच आपल्याला जो तिन्ही हप्ते हे तिन्ही हप्ते आपले भेटणार आहे। आता त्या 3 गोष्टी कोणत्या करायच्या ते आपण इथे व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत। तर ही व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट असणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा। बघा, लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर व डिसेंबरचे 3,000 रुपये या दिवशी खात्यावर जमा। महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नववर्षाची मोठी भेट जाहीर केली असून मकर संक्रांतीच्या सणापूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहे। ही रक्कम 2 महिन्यांच्या हप्त्यांचे एकत्रित स्वरूप असणार आहे। बघा, जो आपला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आहे हा हप्ता आपल्याला 14 जानेवारीच्या आधी म्हणजे मकर संक्रांतीच्या आधी आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे। आणि जो नोव्हेंबरचा हप्ता आहे हा नोव्हेंबरचा हप्ता या आठवड्याच्या शेवटी आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतो, म्हणजे 31 तारखेच्या आत 26 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतो। अशी खूप मोठी अपडेट आपल्या समोर आलेली अशी माहिती स्वतः आपल्याला दिलेली आहे। तर आता हे तिन्ही हप्ते हे लवकरात लवकर आपल्या अकाउंटवर जमा होणार आहे, परंतु या हप्त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी करणे ते खूपच महत्त्वाचं आहे। जर आपण या 3 गोष्टी केल्या नाही ना, तर आपल्याला यापुढे एकही हप्ता जो आहे ना तो भेटणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण शेवटी बघणार आहोत की कोणत्या 3 गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहे। बघा, 2 हप्ते एकत्र मिळण्याचे मुख्य कोणते कारण आहेत ते आपण इथे बघणार आहोत। बघा, राज्य सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि आचारसंहितेच्या तांत्रिक बाबींचा विचार करून सरकारने महिलांना वेळेत लाभ देण्याचे नियोजन केले आहे। साधारणपणे 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांना हा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभागाकडून जोरदार हालचाली सुरू आहे। बघा, इथे जे आपलं महिला आणि बालविकास मंत्री आहे हे आपल्याला पैसे पाठवत असतात आणि त्या विभागाकडून आता हालचाली सुरू आहे की 14 जानेवारीच्या आत मकर संक्रांतीच्या सणाच्या आधी कोणत्याही हालतीत इथे महिलांना पैसे पोहोचावे असे आता हालचाली सुरू आहे। या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये दिले जातात, मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांचे हप्ते प्रलंबित होते किंवा ज्यांना नियमित लाभ मिळत आहे अशा सर्वांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये देऊन दिलासा देण्याचा सरकारचा इथे मानस आहे। आता ई-केवायसी जी आहे ना, या ई-केवायसी बाबत सुद्धा चिंताजनक आकडेवारी इथे आलेली आहे। ती आकडेवारी पाहून आपण लगेच कोणत्या 3 गोष्टी करायच्या ते आपण इथे बघणार आहोत। योजनेचा लाभ मिळत असला तरी प्रशासकीय पातळीवर एक मोठी अडचण समोर येत आहे। महिला व बालविकास विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार एकूण नोंदणीकृत लाभार्थी आहे 2,02,42,00,000। त्यानंतर ई-केवायसी पूर्ण केलेल्या ज्या महिला आहे त्या केवळ फक्त 1,60,00,000 इथल्याच महिलांनी इथे ई-केवायसी केलेली आहे। आणि यामध्ये सुमारे 82,00,000 ज्या महिला ह्या अजूनसुद्धा ई-केवायसीची करायचे बाकी आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की 31 डिसेंबरपर्यंत ती तारीख वाढवून देऊन सुद्धा अजून इतक्या महिला इथे ई-केवायसी करण्याच्या बाकी आहे। ज्या 82,00,000 महिलांनी अजूनसुद्धा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्या खात्यात 3,000 रुपयांचा हा दुहेरी हप्ता जमा होण्यास तांत्रिक अडचणी इथे येऊ शकतात। त्यामुळे शासनाने वारंवार आवाहन केले आहे की 31 डिसेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची। बघा, तुम्हाला जर पुढचे हप्ते पाहायचे असतील, तुमच्या अकाउंटवर जमा व्हायचे असेल, तर तुम्हाला ई-केवायसी करणे बंधनकारक आहे आणि ती ई-केवायसी केल्यानंतर सुद्धा तुम्हाला या 3 गोष्टी करणे खूपच इम्पॉर्टंट आहे, तरच तुम्हाला इथे जो हप्ता आहे ना तो भेटणार आहे। बघा, लाभ मिळण्यासाठी या 3 गोष्टी तपासा। सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं बँक खाते आधार लिंक आहे का हे तुम्हाला तपासून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं ई-केवायसी स्टेटस हे तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला चेक करायचं, तुमची ई-केवायसी पूर्ण झाली का नाही हे तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जाऊन लाडकी बहीण योजनेच्या किंवा त्या ॲपवर जाऊन सुद्धा तुम्ही ते चेक करू शकता। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं बँक अकाउंट हे सक्रिय आहे का, चालू आहे का ते सुद्धा तुम्हाला एकदा तपासून घ्यायचे। कधी कधी काय होतं की आपलं जे अकाउंट आहे ते इनॅक्टिव्ह होतं, त्यामुळे ते सुद्धा इथे तपासून घ्यायचे। या 3 गोष्टी आपल्याला महत्त्वपूर्ण करायच्या आहे। धन्यवाद।